नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यापैकी असे काही शेतकरी असतील की अतिवृष्टीचं अनुदान त्यांच्या खात्यामध्ये अजूनही जमा झालेलं नाही, पण काळजी करू नका। आज मी त्याचं कारण आणि त्याचा उपाय सांगणार आहे। त्या अगोदर टेक्नो टायगरला फॉलो करून ठेवा, म्हणजेच आमचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। सरकारने अतिवृष्टीचं अनुदान देण्यास सुरुवात केली आहे, परंतु बऱ्याच शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यामध्ये ते अजूनही पोहोचलेलं नाही। याचे मुख्य 4 कारण आहेत। ते पहिले कारण आहे पेमेंट रिजेक्टेड। हे बहुतेक वेळा आधार सीडिंग आणि ई-केवायसी पूर्ण नसल्यामुळे होतं। याच्यावरचा उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार सीडिंग, आधार मॅपिंग आणि पीएम किसानची केवायसी लगेच करून घ्यायची आहे। याच्यामध्ये दुसरं कारण असं आहे नेम मिसमॅच, म्हणजे तुमचं नाव जुळत नाही। आधार कार्ड वरती आणि फार्मर आयडी वरती तुमचं नाव जर वेगवेगळं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये पैसे येणार नाही। त्यामुळे तुमच्या आधार प्रमाणे तुमच्या फार्मर आयडी वरती तुम्हाला नाव अपडेट करून घ्यायचं आहे, त्यानंतर तुमच्या अकाउंटला पैसे येतील। यामध्ये तिसरं कारण असं आहे पेमेंट सक्सेसफुल बट नॉट रिसिव्ह, म्हणजे पेमेंट तर झालंय पण तुमच्या बँकेमध्ये तुम्हाला दिसत नाही। त्यासाठी उपाय म्हणजे तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जाऊन तुमचं पासबुक एकदा अपडेट करायचं आहे आणि तुमचं बँक अकाउंट स्टेटमेंट त्या ठिकाणी तुम्हाला काढून घ्यायचं आहे। तुम्हाला ते पेमेंटचं स्टेटस त्या ठिकाणी दिसेल। यामध्ये चौथं कारण आहे ई-केवायसी पेंडिंग। ज्या लोकांची ई-केवायसी पेंडिंग दाखवत आहे त्यांनी पीएम किसानच्या वेबसाईटवर जाऊन आपला फार्मर आयडी त्या ठिकाणी टाकायचा आहे आणि ई-केवायसी पूर्ण करून घ्यायची आहे। तर शेतकरी मित्रांनो, या 4 पैकी तुम्हाला जे कारण लागू होतं त्याची उपाय मी या ठिकाणी सांगितलेला आहे। ते लगेच तुम्ही करून घ्या, तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जमा होऊन जातील। तर भेटूया अशाच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।